हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, ह्या विषयाचं मुलांना जे काही टाइम मॅनेजमेंट आहे, बोर्ड पेपरच्या वेळेचं नियोजन आहे, ते मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय होता, विषय एस.पी मी चिटणीसाची कार्यपद्धती, या विषयाचं जे काही वेळेचे नियोजन होतं, टाइम मॅनेजमेंट होते, आपण समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, या विषयाचं मुलांना आपण टाइम मॅनेजमेंट समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आपल्या मनात जी भीती आहे की अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट खूप अवघड आहे, खूप हार्ड ह्या विषयाचा पेपर असतो, असं काही नाही मित्रांनो. तुमचा जो गैरसमज दूर करून टाका. तर सगळ्यात सोपा सब्जेक्ट जर कोणता असेल तर तो आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स. कारण मित्रांनो, याच्यामध्ये जे काही प्रश्नाची उत्तरं असतात, याच्यामध्ये जो काही पेपर पॅटर्न असतो, थोडा इतर विषयापेक्षा वेगळा आहे. आणि याच्यामध्ये उत्तर लिहिण्याची पद्धत असते किंवा उत्तर किती लिहावं, इतर विषयाच्या तुलनेनं ह्या विषयामध्ये आपण जे प्रश्नाची उत्तर लिहिणार ती कमी असणार आहे. त्याच्यामुळे जेवढं कमी उत्तर तेवढं सोपं, असं आपण जर गृहीत धरलं तर नक्कीच हा सब्जेक्ट खूप सोपा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, पेपर पेपरचं टाइम मॅनेजमेंट समजून घेण्याआधी आपला पेपर कधी आहे हे आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. तर मुलांनो, आपला पेपर आहे 24/2/2026, म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 ला मुलांनो आपला पेपर आहे. आणि सगळ्यात ह्यावेळेस आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक्स मीन्स अर्थशास्त्र विषयाचा पेपरची वेळ ही सकाळची आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये तुमचा पेपर होणार आहे. दरवर्षीपर्यंत तुमचा अर्थशास्त्र या विषयाचा पेपर दुपारच्या शिफ्टमध्ये व्हायचा. पण चालू वर्षीपासून तो सकाळच्या शिफ्टमध्ये करण्यात आला आहे. 3 तास त्या पेपरची वेळ आहे. मुलांनो, आज 4 तारीख आहे. आपल्या हातामध्ये 20 दिवस आहे. म्हणजे 480 तास आहे. 480 तासामध्ये मुलांनो आपले 10 तास तर संपलेले आहेत. 470 तास आपल्या अर्थशास्त्र पेपरला बाकी आहे. म्हणजे अर्थशास्त्राचं काउंटडाऊन जर करायचं ठरलं तर 470 तास आपल्याकडे राहिलेले आहे. वेळ हा चालत आहे. मुलांनो, आपल्याला आता जी काही येणारे 470 तास आहे, त्यामध्ये ह्या विषयाच्या अभ्यासाचं, त्याचबरोबर वेळेचं प्रॉपर पारदर्शकपणे नियोजन करायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला ह्या विषयामध्ये 95 प्लस मीन्स आउट ऑफ मार्क्स मिळू शकतील. तर मुलांनो, आता आपण आपलं जे काही टाइम मॅनेजमेंट आहे, ते टाइम मॅनेजमेंट समजून घ्या. तर मुलांनो, तुम्हाला बोर्डवर एक फोटो डिस्प्ले केलेला आहे. तर आपण समजून घेऊया. बघा त्या फोटोमध्ये काय म्हणले, सगळ्यात स्टार्टिंगला बघा, एच-एस-सी बोर्ड एक्झामिनेशन 2026 मीन्स 2026. त्यानंतर विषय अर्थशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकॉनॉमिक्स. वेळेचे नियोजन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं टाइम मॅनेजमेंट. आता मुलांनो, आपला तुम्हाला एक तर गोष्ट क्लिअर आहे, 80 मार्काचा पेपर आहे, 3 तास वेळ आहे. मग 3 तासामध्ये कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करूयात. तर पहिले आपण कॉलम समजून घेऊया. तर पहिला कॉलम बघा, प्रश्न क्रमांक. दुसरा कॉलम आहे प्रश्न प्रकार. तिसरा कॉलम आहे एकूण प्रश्न. चौथा कॉलम आहे प्रति प्रश्न गुण. प्रति म्हणजे एक, म्हणजे एका प्रश्नाचे मार्क. प्रति प्रश्न गुण. पाचवा कॉलम आहे पूर्ण प्रश्न प्रतिप्रश्न वेळ. पाचवा कॉलम आहे पूर्ण प्रश्न वेळ. सहावा कॉलम आहे घड्याळी वेळ. आता घड्याळी वेळ ही कन्सेप्ट मुलांनो काय आहे, की ज्या वेळेला तुमचा पेपर सुरू होतोय, समजा 11 वाजता पेपर सुरू होतो, 11 वाजेपासून सुरू होणार टाइम, त्याला आपण म्हणतो घड्याळी वेळ. आणि शेवट आहे मार्क. शेवटचा कॉलम काय आहे? मार्क. तर बघूयात आपण. बघा, आता जर तुम्ही त्याच्या खाली बघितलं तर ब्ल्यू मध्ये तुम्हाला दिलेलं सुरुवातीला समास आखणे. आता मुलांनो, तुमचा पेपर 11 वाजता सुरू होतो. तुम्हाला पेपर सुरू होण्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं, म्हणजे वर्गामध्ये बसवलं जातं. आणि पेपर सुरू होण्याच्या 10 मिनिट अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते. मग ते 10 मिनिट जे तुम्हाला अगोदर उत्तरपत्रिका दिली, त्या 10 मिनिटामध्ये आपण काय करायचं, जे काही समास वगैरे आपल्याला आखायचा असेल, जे काही प्रॉपर ड्रॉ करायचं असेल, प्रेझेंटेशनसाठी तुम्ही पेन्सिलने वगैरे प्रॉपर लाइनिंग काढतात, ती लाइनिंग 10 मिनिटामध्ये होते, आरामशीर होते. तुम्ही थांबून थांबून टाइम जरी घेतला तरी सुद्धा 10 मिनिटांमध्ये प्रॉपर लाइनिंग होते. ऑल पेजेसला करून घ्यायची लाइनिंग. आपण अशी आपली सवय असते की ज्यावेळेस पेपर येईल त्यावेळेस करूयात लाइनिंग, त्यावेळेस समास आखू, असं करायचं नाही. सर्व लाईन्स एकाच वेळेला ड्रॉ करून घ्यायच्या. म्हणजे समजा तुमचा 24 पेजेसचा पेपर आहे, एकाच वेळेला 24 जे काही पेजेस असणार आहे
24च्या 24 पेजेस मध्ये लाईनिंग प्रॉपर करून घ्यायची पहिल्या 10 मिनिटांमध्ये. म्हणून मला पहिल्या 10 मिनिटांमध्ये सुरुवातीला समास आखण्याचा टाइम बघा 10:51 ते 11. म्हणजे पेपर सुरू होण्याच्या 10 मिनिटापूर्वी तुम्हाला लाईनिंग करायची. आता पुढे बघा प्रश्न. आता लाईनिंग वगैरे सर्व झालेली आहे. तुमचा टाइम सुरू झालेला आहे. पुढे प्रश्न पहिला अ, खालील विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला अ काय आहे? खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये एकूण प्रश्न किती असणार आहे? 5. त्यानंतर प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. प्रतिप्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ द्यायचा आहे. 5 प्रश्न त्याच्यामध्ये आहे. म्हणजे टोटल वेळ किती जाईल? एका 5चे 5. म्हणजे 5 मिनिट वेळ आपल्याला प्रश्न पहिला अ ला द्यायचा आहे आणि तो जो काही वेळ असणार आहे तो असणार आहे 11:01 ते 11:05. म्हणजे 11:01, 11:02, 11:03, 11:04 आणि 11:05 हे 5 मिनिटं. पहिले 5 मिनिट तुम्हाला प्रश्न पहिला अ ला द्यायचे आहे आणि त्याला मार्क्स आहे 5. त्याच्यानंतर ब आहे विसंगत शब्द ओळखा. विसंगत मीन्स मुलांनो वेगळा. विसंगत शब्द ओळखा. त्यामध्ये बघा एकूण प्रश्न आहे 5. प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. आता प्रति म्हणजे एक प्रश्न. एका विसंगतला 1 मिनिट म्हणजे 5 विसंगतला किती मिनिटं असणार? 5 मिनिटं. त्याच्या पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिटं. जसं मी तुम्हाला आता सांगितला. आणि तो घड्याळ वेळ कसा असणार आहे? 11:06 ते 11:10. म्हणजे 11:06, 11:07, 11:08, 11:09 आणि 11:10 हा प्रश्न पहिला ब चा वेळ असणार आहे. त्याचा क आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. क आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. एकूण प्रश्न 5. प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ किती असणार आहे? एका 5चे 5. पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट. तो घड्याळ वेळ कसा असणार आहे? 11:11 ते 11:15. म्हणजे 11 वाजून 11 मिनिटापासून ते 11 वाजून 15 मिनिटापर्यंत तुमचा तो वेळ असणार आहे. म्हणजे 11:11, 11:12, 11:13, 11:14, 11:15 असे 5 मिनिटं आणि त्याला मार्क्स आहे 5. त्याच्यानंतर ड आहे विधाने व तर्क प्रश्न सोडवा. ड काय आहे? विधाने व तर्क प्रश्न सोडवा. एकूण प्रश्न 5. प्रतिप्रश्न वेळ 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ 5 मिनिट. मग ते 5 मिनिट कोणते असणार आहे? 11:16 ते 11:20. म्हणजे 11:16, 11:17, 11:18, 11:19 आणि 11:20 या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्न पहिला ड सोडवायचा आहे. त्याला मार्क्स आहे 5. तर मुलांनो प्रश्न पहिला अ, ब, क, ड पहिल्या 20 मिनिटांमध्ये आपला पूर्ण व्हायला पाहिजे. किती वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे? 20 मिनिटांमध्ये आरामशीर पूर्ण होतो. अभ्यास जर तुम्ही केलेला असेल तर 17 मिनिटातच पूर्ण होतो. पण आपण तरी 20 मिनिटं घेऊयात. 20 मिनिटांमध्ये डॉट वगैरे करायचे असतात, लाईनिंग करायची असते, शब्दांवर, अक्षरावर लाईन करायची असते. त्याच्यामुळे 20 मिनिटं आपण घेऊयात. प्रश्न पहिला अ 20 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. अ, ब, क, ड. त्याच्यात प्रश्न दुसरा. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये पण बघा अ आहे. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. एकूण प्रश्न 5 पैकी 3. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 असतील. तुम्हाला 3 सोडवायचे. पुढे बघा प्रतिप्रश्न वेळ 3 मिनिट. प्रतिप्रश्न वेळ किती आहे? 3 मिनिट. म्हणजे एका संकल्पनेला 3 मिनिटं द्यायचे. आपल्याला सोडवायचे किती मुलांनो? 3. 3 त्रिक 9. म्हणजे पूर्ण प्रश्न वेळ किती असणार आहे? 9 मिनिट. मग ते 9 मिनिट बघा 11:21 ते 11:29. तुम्ही काउंट करून बघा 11:21, 11:22 अशापर्यंत तुम्ही काउंट केलं तर 11 वाजून 29 मिनिटापर्यंत तुमचा प्रश्न दुसरा अ क्लिअर होतो आणि त्याला मार्क्स आहे 6. किती मार्क्स आहे? 6 मार्क्स आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा ब आहे फरक स्पष्ट करा. प्रश्न दुसरा ब आहे फरक स्पष्ट करा. ते पण 5 पैकी 3 आहे. किती द्यायचे? 5 पैकी 3. त्याच्यानंतर त्याला प्रतिप्रश्न वेळ आहे 5 मिनिट. प्रतिप्रश्न वेळ किती? 5. म्हणजे एका फरक स्पष्ट करायला किती वेळ आहे? 5. आता आपल्याला किती फरक स्पष्ट करायला यायचे मुलांनो? 5 पैकी 3 द्यायचे ना. मग 5 त्रिक किती होणार? 5 त्रिक 15. म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्न वेळ असणार आहे 15 मिनिटं आणि ते 15 मिनिटं घड्याळी वेळेनुसार तुम्ही जर काउंट केले तर 11:30 ते 11:44 तुम्ही काउंट करून बघा. 30, 31, 32 अशापर्यंत तुम्ही काउंट केलं तर 11 वाजून 44 मिनिटाला तुमचा प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा क्लिअर होतो आणि त्याला मार्क्स आहे 6. किती मार्क्स असणार आहे? 6. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी 3. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेत 5 असतील, तुम्हाला 3 लिहायचे आहे. प्रतिप्रश्न वेळ आहे 10 मिनिटं. आता तुम्हाला 3 लिहायचे तुम्हाला क्लिअर आहे. एका प्रश्नाला तुम्ही 10 मिनिटं वेळ देताय. मग 10 त्रिक 3 चे किती होणार? 10 त्रिक 30. म्हणजे पूर्ण प्रश्न वेळ असणार आहे 30 मिनिटं आणि जे 30 मिनिटं असणार आहे ते असणार आहे 11:45 ते 12:14. म्हणजे 11 वाजून 45 मिनिटाला तुम्ही जो तुमचा प्रश्न तिसरा आहे तो सुरू करणार आणि 12 वाजून 14 मिनिटांनी तुमचा प्रश्न तिसरा संपलेला असेल. तुम्ही काउंट करून बघा 30 मिनिट भरतील आणि त्याला मार्क्स आहे 12. किती मार्क्स आहे? 12 मार्क्स आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे. प्रश्न चौथा खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सहकार्य स्पष्ट करा. प्रश्न चौथा आहे खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये मुलांना 5 पैकी 3च लिहायचे. 5 पैकी 3. प्रतिप्रश्न वेळ आहे 12 मिनिटं.
आता एका सहमत, असहमत किंवा सहमतला तुम्हाला 12 मिनिट द्यायचे. तुम्हाला 3 असहमत, सहमत लिहायचे. मग 12 त्रिक 36 तर पूर्ण प्रश्न वेळ बघा 36 मिनिटं तुम्हाला दिसत असेल. 12 त्रिक 36 आणि ते 36 मिनिटं 12:15 ते 12:50. पुन्हा तुम्ही काउंट करून बघा 12:15, 12:16, 12:17 या पद्धतीने तुम्ही काउंट केलं, तर बरोबर 36 मिनिट तुम्ही काउंट केलं 12:50 ला तुमचा प्रश्न चौथा संपायला पाहिजे. किती वाजून किती मिनिटांनी? 12 वाजून 50 मिनिटांनी तुमचा प्रश्न चौथा संपेल. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील आकृती तक्ता उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. 3 पैकी 2. एकूण प्रश्न किती? 3 पैकी 2. मुलांनो हा प्रश्न खूप सोपा आहे. आउट ऑफ मार्क्स उत्तर कुठेतरी प्रश्नामध्येच असतं. फक्त शोधायचं, डोकं लावायचं आणि उत्तर लिहायचं. जसं इंग्लिशमध्ये आपण पॅसेज मधून उत्तर शोधतो लिहितो त्या पद्धतीने. 3 पैकी 2. प्रतिप्रश्न वेळ आहे 10 मिनिटं. आता मुलांना एवढे 10 मिनिट त्या प्रश्नाला लागत नाही. फक्त आपण काय घेतो की विचार करायला आपल्याला वेळ लागू शकतो ना, म्हणून आपण 10 मिनिट घेतले. 10 मिनिटं. आता आपल्याला 3 पैकी 2 सोडवायचे. मग 3 पैकी 2 सोडवायला वेळ किती लागेल? 10 दुने 20 मिनिट. 20 मिनिट तुम्हाला प्रश्न 5व्याला द्यायचे आणि ते 20 मिनिट तुमचा जो घड्याळी वेळ आहे, त्या घड्याळी वेळेनुसार जर तुम्ही 20 मिनिट पकडले, तर 12:51 ते 1:10 तुम्ही काउंट करून बघा. 12:51, 12:52, 12:53 अशा वेळी तुम्ही काउंट केलं, तर 1 वाजून 10 मिनिटं ज्यावेळेस तुमच्या घड्याळामध्ये होतील, त्यावेळेस तुमचा प्रश्न 5वा हा क्लिअर झालेला असेल आणि त्याला मार्क्स किती आहे? 8. मुलांना हे 8 मार्क्स तुमचे हातचे आहेत. फिक्स मार्क्स पडतात इथे. प्रश्न 5वा 8 मार्क्स फिक्स आहे. आणि शेवटचं प्रश्न 6वा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न आपण ज्याला म्हणतो. सविस्तर उत्तरे लिहा 3 पैकी 2. किती पैकी किती आहे? 3 पैकी 2. म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये 3 असतील, तुम्हाला 2 लिहायचे आहे. आता एका प्रतिप्रश्न वेळ 23 मिनिटं आहे. एका प्रश्नाला वेळ किती द्यायचा आहे? 23 मिनिटं. मग 23 दुने किती होणार मुलांनो? 23 दुने 46 होणार. तर 2 प्रश्नात 46 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि ते 46 मिनिटं कसे असणार आहे? 1 वाजून 11 मिनिटापासून ते 1 वाजून 56 मिनिटापर्यंत. 1 वाजून 11 मिनिटापासून ते 1 वाजून 56 मिनिटापर्यंत आणि त्याला मार्क्स आहेत 16. मुलांनो तुमचा 1 वाजून 56 मिनिटांनी पेपर कंप्लीट होतो आणि तुम्हाला 2 वाजता पेपर द्यायचा असतो. तुमचा पेपर ऍक्च्युअली टायमिंगनुसार 2 वाजता संपतो ना, तर 1:56 तुमचा पेपर पूर्ण होतो आणि जे शेवटचे 4 मिनिट तुमच्या हातामध्ये आहे 1:57, 1:58, 1:59 आणि 2 तर या 4 मिनिटामध्ये तुम्ही जो पेपर लिहिला आहे, तो लिहिलेला पेपर तुम्हाला स्वतः चेक करायचा आहे. काय करायचं आहे? जो पेपर तुम्ही लिहिला आहे, तो पेपर तुम्ही स्वतः चेक करायचा आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो हे टाईम मॅनेजमेंट होतं. आता मुलांनो तुम्हाला शंका असेल की सविस्तर उत्तर लिहामध्ये तुम्ही 23 मिनिटांमध्ये कसं काय प्रश्न पूर्ण होईल? मुलांनो अभ्यास केला असेल तर होतो. पण तुम्हाला असं वाटलं की 23 मिनिटांमध्ये तो प्रश्न पूर्ण होत नाही, तर पुढचा जो 5वा प्रश्न आहे, तर 5व्या प्रश्नाचा उरलेला वेळ तुम्ही 6व्या प्रश्नाला देऊ शकता. 5व्या प्रश्नाला 10 मिनिट लागत नाही. काही विचार करता म्हणून आपण दाखवलं 10 मिनिट. 5वा प्रश्न हा टोटल 20 मिनिटाचा 10 मिनिटांमध्ये सुद्धा कव्हर होतो. आणि जे उरलेले 10 मिनिट आहे, ते तुम्ही प्रश्न 6व्याला जरी दिले, तरी तुमचा 5वा प्रश्न सुद्धा क्लिअर होतो आणि 6वा प्रश्न सुद्धा क्लिअर होतो. मुलांनो तुमचा परफेक्ट अभ्यास असेल तर 23 मिनिटं सुद्धा खूप झाले. 20 मिनिटं सुद्धा तुम्ही सविस्तर उत्तर लिहू शकतात. तर अशा पद्धतीने मुलांनो तुम्ही त्याच्या खाली बघितलं, त्याच्यानंतर पुढे म्हणले बघा 3 तास. घड्याळी वेळेमध्ये किती वेळ झाला आपला? 3 तास आणि मार्क्समध्ये किती मार्क्स झाले? 80. तर अशा पद्धतीने मुलांनो आपला जो काही विषय होता, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या विषयाचे मित्रांनो आपण जे काही वेळेचे नियोजन होतं मीन्स टाइम मॅनेजमेंट होते समजून घेतलं. तसेच मुलांनो ह्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न सुद्धा समजून घेतलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तुम्ही तिथे सर्व व्हिडिओ बघू शकतात. थँक यू.